ग्रामीण रुग्णालय भोकरदन येथे आम आदमी पार्टीने ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरातील केली स्वच्छता मोहीम वापरून साफसफाई व रुग्णाला देखील विचारपूस करून डॉक्टर व नर्स वर्तणूक चांगली देते का त्यांनी मानले. खूप खाजगीपेक्षाही इथं चांगल्या सुविधा आहेत आणि चांगली वागणूक देतात. डॉक्टरांची केली प्रशांता. ही आम आदमी पार्टी चॅनल भोकरदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यकर्ताओं का काम चालू है. डॉक्टर साहब लोगों की भी हमारे साथ टीम तैयार है. देख सकते हैं आप घाटी हॉस्पिटल. मैसेज बहुत साफ है कि अगर स्वच्छता रहेंगी तो आरोग्य अच्छा रहेगा. आरोग्य इसलिए शुरुआत घाटी हॉस्पिटल से करने का मकसद ये है. मित्रांनो, आतापर्यंत भोकरदनमध्ये फक्त राजकीय पुढाऱ्यांना लुटारूपणा शिवाय कुठलाही उद्योग केलेला नाही. आम आदमी पार्टीचा अशी आहे, प्रत्येक डोर टू डोर प्रत्येक ऑफिसला, शाळा असो, आरोग्य विभाग असो, कुठल्याही याच्यामध्ये आम्ही वार्डात देखील अधिकाऱ्याच्या टेबलपर्यंत देखील जातो आणि स्वच्छतेच्या संदर्भामध्ये जो आमचा विषय आहे, आम आदमी पार्टीची निशाणी झाडू आहे. मतदान आम्हाला आता लागत नाही, पण आम्ही समाजसेवा म्हणून सेवारूपी हे कार्य आम आदमी पार्टीचं भोकरदन तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये चालू आहे. तर मला एकच म्हणायचं मित्रांनो, तर आता इथून पुढं या लुटारूचे धंदे बंद करा, गुत्तेदाऱ्या बंद करा. सट्टे जे 2 नंबरचे राशन माफिया कुठला असो, यांना आपण जर सर्वसामान्य जनता जर दक्ष झाली तर यांना आळा बसण्याला टाईम लागणार नाही. हा आमचा आम आदमी पार्टीचा अजेंडा आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात स्वच्छता हा आमचा विषय. तर एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इन्कलाब जिंदाबाद. आम आदमी पार्टी जिंदाबाद. केजरीवाल साहब जिंदाबाद. केजरीवाल साहब जिंदाबाद. तुम लियो ना झाड़ू हाथ में. सगळी सफाई करायची. गंदगी ती काढायची. केजरीवाल साहेबांनी झाडू आणला मजबूत. इधर फिर इधर अंदर आओ ना. अरे फोटो काढून घ्या. बरोबर.
भाई ये भी आना ना। जो इधर जो ना आ जाओ इधर, आ जाओ इधर फारूक भाई। अरे पण वो भी आना ना, दूर जाओ ना फारूक भाई। ये दोनों पकड़ो, दोनों पकड़ो, दोनों जमे हैं ना। पकड़ो पकड़ो पकड़ो, दोनों हाथ में पकड़ो। ये स्वच्छता अभियान चालू है भोकरदन शहर के अंदर, घाटी हॉस्पिटल के अंदर आम आदमी पार्टी और भीम आदमी की तरफ से आप देख सकते हैं सारे लोग यहाँ भोकरदन के अंदर ये नई पकड़ो करा है बरोबर। क्योंकि आम आदमी पार्टी का चुनाव की चालू है, हमारा मकसद है सबसे पहले भोकरदन शहर में धान्य का ये लगातार हमारा संघर्ष चालू है और ये आप देख सकते हैं हमारे आम आदमी पार्टी का उपाध्यक्ष आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यासाठी आलेले आहेत। ते घाटी रुग्णालय भोकरदन या रुग्णालयाच्या परिसरामध्ये बंधूंनो स्वच्छता आणि आरोग्य याचा फार जवळचा संबंध आहे। स्वच्छता असे सर्व होणार नाही आणि म्हणून आम्ही अगोदर स्वच्छता करा यासाठी नगर परिषदेला सांगत आहोत। दवाखान्याच्या या मॅडमला सुद्धा आम्ही सांगितलं की दवाखान्यामध्ये स्वच्छता असली पाहिजे। स्वच्छता अभियानामध्ये नंबर काढणार बक्षिसं वाटतात, परंतु त्यांच्या लहान असते आणि प्रत्येक जणाने सर्व ठिकाणांना सर्वांनी आपल्याकडे एक पद्धत झालेली आहे।
आणि त्याला येळगिरी निघून सोंगाला मागून आता सध्या स्वच्छतेची गरज आहे. आता स्वच्छता करायला पाहिजे, रोगराई येणार नाही. हे सर्व अधिकारी 2 ऑक्टोबरची वाट पाहतात आणि 2 ऑक्टोबरला मग स्वच्छता अभियान राबवायला लागतात. तोपर्यंत रोगराई आलेली असते, सर्व बिघडलेलं असतं. तर आमची सर्वांना हात जोडून हीच विनंती आहे. तसंच माता मावल्या भगिनी सर्वांना गावामध्ये आमचं हे सांगणं आहे की आपल्या घरापुढं सुद्धा स्वच्छता ठेवा, आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवा, आपल्या किचनमध्ये स्वच्छता ठेवा, रोगाला बळी पडू नका. आपल्या गल्लीमध्ये स्वच्छता ठेवा, नगर परिषदेला कचरा उचलायला भाग पाडा, नाल्या काढायला भाग पाडा, म्हणजे रोग येणार नाही. आणि येणाऱ्या 9 ऑगस्ट रोजी जर नगर परिषदेने ऐकलं नाही तर आम्ही सर्वजण आपल्यासह सर्व भोकरदनमधले नागरिक नगर परिषदेसमोर कचरा टाकणार आहे आणि कचरा टाको आंदोलन 9 ऑगस्ट क्रांतीदिनी आपण करणार आहोत. बंधू भगिनींनो, जेवढं आपण स्वच्छ राहू तेवढंच आपलं आरोग्य चांगलं राहील. शिक्षण आणि आरोग्य ही देशाची खरी गरज आहे. शिक्षण चांगलं असलं आणि आरोग्य चांगलं असलं तरच आपला देश नंबर 1 होईल. बाकी बाता मारून आणि भाषणं करून देश नंबर 1 होणार नाही. म्हणून आम्ही या अभियानाद्वारे सर्वांना संदेश देतो की आपण सर्वजण स्वच्छता अभियानामध्ये भाग घ्या. आपल्या घरासमोरची, आपल्या किचनमधली, आपल्या गल्लीतली, आपल्या गावातली स्वच्छता करा. आणि अधिकाऱ्यांना सुद्धा आमचं सांगणं आहे तर मी अगोदरच सांगितलं की येळगिरी निघून आणि सोंग आलं मागून असं करू नका. स्वच्छता अभियान आता राबवा. आता रोगराई सांगायला लागलेली आहे. नंतर 2 ऑक्टोबरला सरकार एक पत्र काढतं, अधिकारी गंमत म्हणून फोटो घेण्यासाठी फक्त उभे राहतात आणि स्वच्छता अभियान राबवल्याचं कागद फक्त जमा करतात. भरपूर रक्कम जमा होते आणि स्वच्छता अभियान राबवलं, फोटो काढतात. मागच्या वर्षी याबद्दल आम्ही बोललो होतो. या ठिकाणी स्वच्छता अभियानाची आम्ही सुरुवात केली होती घाटीमध्ये. या आरोग्याचा आणि स्वच्छतेचा संबंध असल्यामुळे आम्ही घाटीपासून सुरुवात केलेली आहे.